वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वणी शहरात मोठ्या उत्साहात शहर कार्यकारिणी फलकाचे अनावरण संपन्न झाले। त्यानंतर बस स्टँड ते राजर्षी शाहू महाराज चौक या ठिकाणी ढोलनाद आणि घोषणांसह भव्य पायी रॅली काढण्यात आली। वणी या ठिकाणी शाहू चौकात रॅलीची सांगता होऊन युवक मेळावा घेण्यात आला। या दरम्यान अनेक बहुजन मुस्लिम युवकांनी पक्ष प्रवेश करून संविधानाच्या रक्षणार्थ वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही ही भूमिका मांडली आहे। यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य चेतन गांगुर्डे यांनी भाजपावर ताशेरे ओढत वंचित बहुजन आघाडीच्या सध्याच्या राजकारणातील गरज याबाबत भूमिका स्पष्ट केली। तसेच जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे यांनी या वर्तमानातील राजकारणातील खेळामुळे सामान्य त्रस्त असून आता त्यांच्या मूलभूत गरजा आणि खऱ्या विकासाची भूमिका घेऊन युवा राजकारण उभारण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य चेतन गांगुर्डे, जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे, जिल्हा उपाध्यक्ष जयेश गांगुर्डे, बाळासाहेब शेजवळ, जिल्हा सदस्य रोहित गांगुर्डे, योगेश हेगडे, तालुका अध्यक्ष राहुल सोनवणे, तालुका महासचिव विकी दुर्धवळे, बिरसा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सर्जेराव भारमल, सामाजिक कार्यकर्ते शौकत मनियार आदी पदाधिकारी उपस्थित होते। तसेच हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी शहराध्यक्ष तुषार मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।